हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, पॉझिटिव्ह रहा, आनंदी रहा, स्वतःसोबत प्रामाणिक रहा, स्वतःवर प्रेम करा. फ्रेंड्स, आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या स्वतःसाठी कसे द्यायचे आहेत, आपले स्वतःबद्दल कसे पॉझिटिव्ह वाईब्स तयार करायचे आहेत, आपल्या मनामध्ये नेगेटिव्ह विचार कसे थांबवायचे आहेत. आपल्या मनामध्ये कायम नेगेटिव्ह विचार येत असतात, कायम नेगेटिव्ह विचार असतात. माणूस म्हणजे नेगेटिव्ह बोलणं वागणं आलंच. आपण माणूस आहोत, बरोबर ना? नेगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये दिवसभर चालू असतात, दिवसभर. मग ते विचार कसे थांबवायचे? पॉझिटिव्ह विचार कसे आपल्या मनामध्ये येतील? फ्रेंड्स, मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करायचं आहे आणि 10-15 मिनटं शांत राहायचं आहे. हा विचार करायचा आहे की तो ब्रह्मांड आपल्यासोबत आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला त्याला द्यायचं आहे. ते विश्व माझ्यासोबत आहे, तो देव माझ्यासोबत आहे. हा विचार मनामध्ये कायम ठेवायचा आहे फ्रेंड्स. हा विचार जेव्हा तुम्ही मनामध्ये कायम ठेवाल ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये नेगेटिव्ह विचार कधीच येणार नाहीत. पूर्ण विश्व आपल्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे असा विचारच करायचा आहे. पूर्ण विश्व माझ्यासोबत आहे, तुम्ही एकटे नाही आहात. पूर्ण विश्व, पूर्ण ब्रह्मांड आपल्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे. हा विचार कायम मनामध्ये ठेवायचा आहे. आणि माझ्यासाठी जे चांगलं आहे ना फ्रेंड्स, तेच घडत आहे, तेच घडणार आहे आयुष्यामध्ये. माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच आयुष्यामध्ये पुढे माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. हा विचार मनामध्ये ठेवा. असं नेगेटिव्ह बोलू नका की माझं वाईटच होणार आहे, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, काहीच चांगलं होणार नाही, असं नका बोलू. माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे. तो ब्रह्मांड पूर्ण माझ्यासोबत आहे. मला जे जे हवं आहे ते ब्रह्मांड देणार आहे. असे पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला ब्रह्मांडामध्ये सोडायचे आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे काय की पॉझिटिव्ह सकारात्मक आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बोलायचं आहे. माझ्यासोबत चांगलंच घडेल, चांगलंच घडतं आहे, चांगल्याच गोष्टी होणार आहेत. अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह शब्द आपल्याला आपल्याबद्दलच वापरायचे आहेत. लोकांशी बोलायला जाऊ नका. आपण आपल्याला स्वतःचा विचार करायचा आहे, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं आहे, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत. जर आपण स्वतःबद्दलच पॉझिटिव्ह विचार जेव्हा आपण करायला लागू फ्रेंड्स, तेव्हा आपली लोकंसुद्धा आपल्याबद्दल चांगला विचार करतील, पॉझिटिव्ह विचार करतील. ते जेव्हा आपल्यासोबत बोलतील तेव्हा त्यांनासुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. आपल्यासोबत बोलून फक्त जेव्हा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येतील, जेव्हा आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन ब्रह्मांडामध्ये देऊ, तेव्हा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होतील. आणि तेव्हाच जर लोक आपल्याशी बोलतील, आपल्यासोबत बोलतील, तर त्यांनासुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी जाणवणार आहेत. तोपर्यंत नाही. बघा फ्रेंड्स, कधी आपण बोलतो, कधी काही लोक आपल्याशी नीट बोलत नाही, व्यवस्थित बोलत नाही, वाकड्यात बोलतात. कधी आपल्याला असं पण ऐकू येतं की आपल्याबद्दल एखाद्याने खूप वाईट सांगितलं आहे दुसऱ्यांना, की हा असंच आहे, जेव्हा बोलतो तेव्हा असंच बोलतो. हेच शब्द असतात या माणसाच्या तोंडामध्ये, कधीच चांगलं वाटत नाही याच्याशी बोलून, बोर होतं. आपण खूप वेळा ऐकलं असेल, आपल्याचबद्दल आपलीच माणसं ती दुसऱ्यांना सांगत असतात आपल्याचबद्दल वाईट. तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. हे जर थांबवायचं असेल ना फ्रेंड्स, तर आपल्याला स्वतःबद्दल पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करायला हव्यात.
पॉझिटिव्ह अफर्मेशन ब्रह्मांडामध्ये सोडायला हव्यात. त्यासाठी काय करावं? आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. आपल्या स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. कधीच निगेटिव्ह विचार करू नका. कोणतीही गोष्ट असू देत, कोणतेही नातेसंबंध असू देत, फ्रेंडशिप असू देत, रिलेशनशिप असू देत, कोणत्या नातेवाईकांमध्ये असू देत, आपल्याला पॉझिटिव्हच बोलायचं आहे. समोरच्याशी आपला अपमान करून नाही घ्यायचा आहे त्यांच्यासमोर. असं बोलायचं नाही की माझं आयुष्यात असंच आहे, हेच चाललं आहे, असंच चालू आहे, ठीकठाक चालू आहे, असं नका बोलू. उलट त्यांना दाखवून द्या तुमचं आयुष्य खूप छान चाललं आहे, खूप छान चालू आहे. त्यांना दाखवा, त्यांना तुमची पॉझिटिव्ह एनर्जी दाखवा की त्यांना पण ऐकायला बरं वाटेल. त्यांना दाखवा, त्यांना सांगा की मी खूप छान आहे, खूप मस्त आहे, माझ्या आयुष्यात खूप छान चालू आहे. हे त्यांना सांगायचं आहे. कोणासमोरही आपली स्वतःची तक्रार सांगायची नाही आहे दुसऱ्यांना. आपली तक्रार अजिबात सांगायची नाही आहे समोरच्या व्यक्तीला. फ्रेंड्स, आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपली स्वतःची तक्रार जेव्हा सांगतो ना, तेव्हा ती व्यक्ती बोर होते. मग त्या व्यक्तीला आपल्याशी कधीच बोलायला आवडत नाही. त्यांना वाटतं की काय हा सारखं रडगाणच चालू असतं याचं. बघावं त्या नुसतं नेगेटिव्हच गोष्टी असतात मनामध्ये. कधी चेहऱ्यावर आनंद नसतो, कधी चेहऱ्यावर आनंद हसू दिसत नाही याच्या. असं होतं. त्यामुळे फ्रेंड्स, स्वतःबद्दल चांगला विचार करा. लोकांशी बोलताना सुद्धा आपल्याला स्वतःचा स्वाभिमान जपायचा आहे. आपला अपमान आपणच स्वतः करून घेतो कधी कधी की नाही, माझं असंच चालू आहे, माझं तसंच चालू आहे, माझ्या आयुष्यात हेच घडतंय, तेच घडतंय. नका करू असा. जर तुम्ही असंच करत राहाल तर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल वाईटच विचार करणार, चांगला विचार नाही करणार. आणि मग काही जळणारी लोक असतात की बरं झालं, ह्याला असंच हवं आहे, आज आपल्या कर्माची फळं भोगतोय, अशी बघा काही लोक आपल्याला बोलून जातात. म्हणून अशा लोकांशी बोलताना आपल्याला आपली इज्जत घालवायची नाही आहे. आपल्याबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्यात, कितीही प्रॉब्लेम्स असू द्यात, पण ते दुःख तुम्ही समोरच्याशी बोलताना तुम्ही स्वतःची तक्रार करू नका. जर तुम्ही समोरच्याशी आपल्या स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलाल, चांगलं बोलाल की माझं आयुष्यात खूप चाललं आहे, चांगलंच चाललं आहे, चांगलंच होणार आहे, तर हे पॉझिटिव्ह वाईब्स, हे पॉझिटिव्ह अफर्मेशन ब्रह्मांड ऐकत असतो. जर तुम्ही सारखं आपल्याबद्दल वाईटच बोलत राहाल ना, तर ब्रह्मांडाच्या कानावर तेच पडेल. ब्रह्मांडाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की माझं खूप छान चालू आहे आणि मला आयुष्यामध्ये हेच हवं आहे, मला असंच आयुष्य हवं आहे, असं छान आयुष्य हवं आहे. बघा फ्रेंड्स, ब्रह्मांडाला चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या समजत नसतात. चांगलं काय, वाईट गोष्ट काय हे समजत नसतं. ब्रह्मांड फक्त हेच ऐकते, ज्या गोष्टी जास्तीत जास्त त्याच्या कानावर पडतील, ब्रह्मांडामध्ये जे व्हायब्रेशन जास्तीत जास्त निर्माण होतील तशाच व्हायब्रेशन आपल्याला रिटर्न मिळणार आहेत. आपण बोलतो ना, जे पेरिले ते उगवते, तसंच आहे फ्रेंड्स. आपल्याला ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायची आपल्या स्वतःबद्दल. मनामध्ये पण वाईट विचार करू नका, आपल्या स्वतःबद्दल चांगला विचार करा.
आपण आपलाच अपमान करून बसतो. म्हणून म्हणून लोकंसुद्धा आपला अपमान करतात. लोकांना पण तेच वाटतं. हा माणूस तर स्वतःलाच बोलतो, आपण काय इज्जत करणार याची. स्वतःलाच हा माणूस जर दोष देत असेल तर आपण ह्याची इज्जत काय करणार, असे लोक विचार करतात. त्यामुळे कधी कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स, ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सोडा तुमच्या स्वतःबद्दल. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी ब्रह्मांडामध्ये सोडाल तेवढं तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. चांगलं बोलाल ना तर तुम्हाला चांगलं मिळणार आहे ब्रह्मांडाकडून. विश्व फक्त द्यायला बसलेलं आहे. आपल्याला मागता आलं पाहिजे. काय मागतोय आपण याचा आपण विचार केला पाहिजे. जे मागाल ते मिळणार आहे. त्यामुळे वाईट गोष्टींचा संवाद, वाईट गोष्टींचे शब्द आपल्या मनामध्ये नकोत. वाईट गोष्टी जर सारख्या तुम्ही बोलाल तर त्या ब्रह्मांडामध्ये जातील आणि तुम्हाला ते रिटर्न मिळेल. साधी सोपी गोष्ट आहे बघा फ्रेंड्स, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साधी सोपी गोष्ट आहे. आपण जे चांगलं बोलणार ते आपल्याला चांगलंच मिळणार. कर्म असतं ना फ्रेंड्स, तसंच आहे हे. आपण जसे कर्म करतो तसं आपल्याला भोगावं लागतं. अफर्मेशनचं सुद्धा असंच आहे. आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या स्वतःबद्दल द्यायच्या आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याबद्दल तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडणार आहे. सगळं पॉझिटिव्ह घडणार आहे. त्यामुळे नेगेटिव्ह गोष्टी बोलू नका. निदान स्वतःबद्दल तरी नका बोलू. दुनिया तर असतेच नावं ठेवायला. आपण स्वतःबद्दल तरी चांगला विचार करा. लोकांचा नका विचार करू, स्वतःचा विचार करा. ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करा. पॉझिटिव्ह वाइब्स द्या. रोज सकाळी उठल्यावर पॉझिटिव्ह बोला. रात्री झोपायच्या आधी पॉझिटिव्ह बोलून झोपा. पॉझिटिव्ह बोलायचं आहे, सर्व पॉझिटिव्ह बोलायचं आहे. मग ते तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू दे, तो विचार नाही करायचा आहे, बाजूला सोडायचं आहे. तुमचं दुःख हे तुमचं स्वप्न आहे असं समजा, की स्वप्न आहे दुःख. जागा झालं की तुटणार आहे ते. जिथे सुख असतं तिथे दुःख असतं. जिथे रात्र आहे तिथे सकाळ आहे. लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स. पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कायम आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. एकही शब्द आपल्याला स्वतःबद्दल नेगेटिव्ह विचार करायचा नाही आहे. विचार करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देईन. व्हिडिओ फ्रेंड्स पूर्ण बघत जा. तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देत असतं. तुमचे काहीही प्रॉब्लेम असतील तर सांगा, ते आपण व्हिडिओमधून मांडू, सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.